वसई विरारमधील वसई भाईंदर रोरो, पाणजो व अर्नाळा या प्रवासी वाहतूक जलमार्ग प्रवासी बोटींचे महाराष्ट्र सागरी मंडळाकडून परीक्षण केले जाणार आहे। मुंबईमधून एलिफंटाकडे जाणाऱ्या प्रवासी बोटीचा अपघात होऊन 14 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वसई विरारमधील वसई भाईंदर रोरो, पाणजो व अर्नाळा या प्रवासी वाहतूक जलमार्ग प्रवासी बोटींचे महाराष्ट्र सागरी मंडळाकडून परीक्षण केले जाणार आहे व त्यानुसार संबंधित ठेकेदारांना सूचना केल्या जाणार आहेत। वसई तालुक्यात 3 ठिकाणी जलमार्ग प्रवासी वाहतूक केली जाते। यात वसई ते भाईंदर अशी रोरो सेवा फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे। त्यातूनही दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात। तर दुसरीकडे पाणजो बेटावर व अर्नाळा किल्ला बेटांवर राहत असलेल्या नागरिकांनाही प्रवासी बोटीने प्रवास करावा लागतो। मात्र नुकताच मुंबईमधून एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या प्रवासी बोटीला नेव्हीच्या स्पीड बोटची धडक बसून अपघात घडला। यात 14 जणांचा मृत्यू झाला तर 90 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले। या दुर्घटनेनंतर जलमार्गाने बोटींतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे। क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक, लाईफ जॅकेट, बोटींची देखभाल दुरुस्ती, रिंग बोयाज नसणे असे विविध प्रश्न समोर आले आहेत। काही ठिकाणी लाईफ जॅकेट असते मात्र प्रवासी वापरत नाहीत, तर काही ठिकाणी धोकादायक पद्धतीने बसवून प्रवासी वाहतूक होत असते। अशा दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी असं महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा वसईत प्रवासी सेवा देणाऱ्या बोटींचे परीक्षण केले जाणार आहे। त्यात बोट सुस्थितीत आहे किंवा नाही, लाईफ जॅकेट सुविधा, जास्त प्रवासी वाहतूक करू नये, जलमार्ग वाहतूक प्रवासी करताना भौगोलिक स्थितीचा अंदाज, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ज्या आवश्यक उपाययोजना अशा सर्व बाबी तपासून घेतल्या जाणार आहेत। तशा सूचना देखील केल्या जाणार आहेत असे महाराष्ट्र सागरी मंडळाचे अधिकारी अविनाश पाटील यांनी सांगितले। यापूर्वी सुद्धा आम्ही सूचना केल्या होत्या, आता पुन्हा एकदा संबंधित ठेकेदार व बोट चालक यांना सूचना करू असेही पाटील यांनी सांगितले आहे। तर अर्नाळा या ठिकाणी वाहतुकीला एकच बोट आहे, त्या ठिकाणी संबंधित ठेकेदाराला सूचना केल्या जात आहेत। आता दुसरी बोटही घेतली जाणार आहे, त्यामुळे येथील प्रवासी वाहतुकीचा भार कमी होऊन सुरळीत प्रवास होण्यास मदत होणार असल्याचं महाराष्ट्र सागरी मंडळ अधिकारी नवनीत निजाई यांनी सांगितलं आहे। यापूर्वी घडलेल्या काही प्रमुख घटना आपण पाहूयात। मार्च 2016 मध्ये पाणजू या ठिकाणी एका लग्न समारंभासाठी गेलेल्या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटीत चढल्यानं बोट उलटून हा अपघात झाला होता। यावेळी 2 जणांचा बुडून मृत्यू व 22 नागरिक जखमी झाले होते। फेब्रुवारी 2024 मध्ये वसई भाईंदरहून वसईला येणाऱ्या रोरो सेवेची फेरीबोट ओहोटीमुळे जेट्टीला धडकली होती, ज्या धडकेमुळे प्रवाशांना हादरा बसला होता। 27 मे 2024 मध्ये विरारमधील अर्नाळा समुद्रात बांधकाम साहित्य आणि मजुरांना घेऊन जाणारी बोट उलटून अपघात घडला होता। या अपघातात 11 मजुरांना सुखरूप बाहेर काढलं, मात्र एका मजुराचा बुडून मृत्यू झाला। अर्नाळा व पाणजो अशा दोन्ही बोटी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत व ठेकेदार यांच्यामार्फत चालवल्या जातात। अनेकदा प्रवासी एकाच वेळी जास्त क्षमतेने बसतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर दुसरीकडे रोरो सेवेतून प्रवास करताना लाईफ जॅकेट सारखी साधने आहेत, ती काही प्रवासी सांगून घालत नाही। प्रवाशांनी सुद्धा सावध व सतर्क राहून प्रवास केला पाहिजे असे आवाहनही सागरी मंडळाने केले आहे। अर्नाळा जेट्टीविना प्रवाशांचे हाल सुरूच आहेत। विरारच्या अर्नाळा किल्ल्यातील नागरिकांची धोकादायक प्रवासातून सुटका व्हावी यासाठी मागील 7 वर्षांपासून अर्नाळा जेट्टीचे काम सुरू आहे, मात्र अजूनही ते काम पूर्ण झाले नसल्याने येथील नागरिकांना धोकादायक आणि खडतर प्रवास सुरू आहे। विरार पश्चिमेच्या भागात अर्नाळा किल्ला आहे। हे गाव एका बेटावर असल्याने येथील नागरिकांना बोटीतून ये जा करावी लागत आहे, मात्र ये जा करतानाही सुरक्षित अशी सुविधा नसल्याने येथील नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे। विरार पश्चिमेच्या अर्नाळा ते अर्नाळा किल्ला या भागातील नागरिकांना फेरीबोटीतून कराव्या लागणाऱ्या धोकादायक प्रवासातून सुटका व्हावी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे जेट्टी उभारण्याचे काम सुरू केले होते। 2017 पासून हे काम सुरू आहे। या दोन्ही बाजूंचे काम मिळून सुमारे 26 कोटी इतका निधी खर्च केला जाणार आहे। मात्र काम सुरू होऊन 7 वर्षाचा कालावधी उलटून गेला तरीही हे काम अपूर्ण अवस्थेत आहे। जेट्टीचे काम पूर्ण न झाल्यानं अजूनही येथील नागरिकांना फेरीबोटीतून गुडघाभर पाण्यात उतरून ये जा करावी लागतीये। शाळकरी मुले, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक यांची परवड होते, त्यामुळे ही जेट्टी पूर्ण कधी होणार हा प्रश्न नागरिकांना उपस्थित होतोय। अर्नाळा किल्ला बाजूने जेट्टी पूर्ण झाल्याचा दावा सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे, मात्र त्या जेट्टीच्या भागात प्रवासी वाहतूक बोट व्यवस्थित लागत नसल्यानं आजही येथील नागरिकांना धोकादायक प्रवासाला सामोरं जावं लागते। याबाबत नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात वसईच्या आमदार स्नेहा दुबे यांनी सभागृहात अर्नाळा जेट्टीचा प्रश्न उपस्थित करून सुसज्ज जेट्टी उभारावी अशी मागणी केली आहे। जेट्टीचे काम सुरूच आहे, आता किल्ला बाजूचे काम सुरू आहे, मात्र पाण्याचा भाग असल्यानं त्या ठिकाणी कामात अडथळे येत आहेत, तोही लवकरच पूर्ण केला जाईल असं राजाराम गोसावे, मुख्य अभियंता महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई यांनी सांगितलं। अर्नाळा ते अर्नाळा किल्ला असा प्रवास करण्यासाठी एकच बोट आहे। ती बोट ग्रामपंचायत यांच्यामार्फत चालवली जात आहे, मात्र तेथील नागरिकांना प्रवास करताना काही वेळा जास्त प्रवासी बसवून चालवली जाते, तर वेळेच्या कारणामुळे काही नाईलाजाने प्रवाशांना त्यात बसून जावे लागते। यासाठी आणखीन एक नवीन बोटीची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सागरी मंडळानं सांगितलं आहे।